नमस्कार. आज जाणून घेऊयात भारतीय न्यायसंहितेनुसार अबेटमेंट म्हणजे काय. तर कलम 45 भारतीय न्यायसंहितेचं कलम 45 नुसार अबेटमेंट म्हणजे कोणाला तरी गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणे, कटात सामील होणे किंवा मदत करणे. तर ह्यामध्ये 3 प्रकारे अबेटमेंट होऊ शकते. फर्स्ट आहे इन्स्टिगेशन, ज्याला आपण चिथावणी देणे किंवा उत्तेजन देणे असं म्हणू शकतो. कोणाला तरी गुन्हा करण्यासाठी भडकवणे, चिथावणे किंवा प्रोत्साहन देणे. म्हणजे जर एखादी व्यक्ती ही जाणीवपूर्वक खोटी माहिती देते किंवा त्याला बंधनकारक असतं खरं सांगणं, तरी सुद्धा ती खरी गोष्ट लपवते आणि त्यामुळे दुसरी व्यक्ती जी आहे ती गुन्हा करते, तर त्याला काय इन्स्टिगेशन मानलं जातं. जसं आपण उदाहरण बघूयात की एने बीला खोटी माहिती दिली की तो माणूस तुझी फसवणूक करत आहे आणि त्यामुळे बीला त्या माणसाचा राग आला आणि बीने त्या माणसाला मारहाण केली. आता इथे काय झालं, ए जो आहे हा त्याला आपण काय म्हणू, उत्तेजना देणारा माणूस, म्हणजेच काय म्हणता येईल त्याला अबेटर. सेकंड पार्ट आहे ह्याच्यातला की कॉन्स्पिरसी, म्हणजेच काय की कटात सहभागी होणे. जर 2 किंवा अधिक व्यक्ती गुन्हा करण्यासाठी कट रचतात आणि त्या कटानुसार कुठलीही कृती किंवा बेकायदेशीर दुर्लक्ष, ज्याला आपण इलिगल ओमिशन झाले असं म्हणू, तर त्याला काय म्हटलं जातं, अबेटमेंट बाय कॉन्स्पिरसी. फक्त कट पुरेसा नसतो, तर कटानुसार काहीतरी कृती होणे आवश्यक असते. आणि तिसरं इम्पॉर्टंट फॅक्टर आहे इंटेन्शनल एड, म्हणजे जाणीवपूर्वक मदत करणे. जर एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक कृती करून किंवा एखादा गुन्हा जो आहे ती टाळू शकते, पण तरीसुद्धा ती जी आहे ते गुन्हा करण्यासाठी अशी काही सिच्युएशन क्रिएट करते की त्यामुळे ते गुन्हेगाराला मदत होते, त्याला आपण काय म्हणू, जाणीवपूर्वक मदत किंवा इंटेन्शनल एड असं आपण म्हणू. गुन्हा होण्यापूर्वी किंवा गुन्हा होत असताना जर एखादी व्यक्ती हा गुन्हा सोपा होण्यासाठी काही करते, तर त्याला आपण काय म्हणू, एड किंवा सहाय्य केले असं आपण म्हणू. उदाहरणार्थ, एला माहीत असूनही त्याने चोरासाठी दरवाजा उघडा ठेवला, तर इथे ए काय झाला, ए हा अबेटर आहे असं म्हटलं जाईल. अबेटर म्हणजे कोण. कलम 46 भारतीय न्याय संहितेच्या कलम 46 नुसार अबेटर म्हणजे जो स्वतः गुन्हा करण्यास उत्तेजन देतो किंवा असा गुन्हा करण्यास मदत करतो जो कायद्याने सक्षम व्यक्तीने केला असता गुन्हा ठरला असता. आता एखादं, जसं ह्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघू की जसं एखादं कर्तव्य पार न पाडणे, म्हणजे ज्याला आपण इलिगल ओमिशन म्हणू, म्हणजे कायद्यानुसार त्याला बंधनकारक आहे कृती करणे, पण तो काय करतो, जाणीवपूर्वक जे आहे ते कर्तव्य पार पाडणे टाळतो. जरी अबेटर स्वतः ते कर्तव्य करण्यास बांधील नसला तरी तो दोषी ठरू शकतो. गुन्हा प्रत्यक्षात घडला नाही तरी सुद्धा अबेटमेंट हा स्वतंत्र गुन्हा आहे. आता ह्याच्यामध्ये ज्याला उत्तेजन दिलं आहे, अबेटरनी ज्याला उत्तेजन दिलं आहे, तो व्यक्ती जो आहे तो अल्पवयीन असू शकतो, वेडसर असू शकतो किंवा त्याच्याकडे गुन्हेगारी हेतू नसला तरीही अबेटमेंट जो व्यक्ती करतो त्याला आपण अबेटर म्हणतो, तर अबेटर हा दोषी मानला जाईल. आता पुढचा प्रकार आहे की अबेटमेंट ऑफ अबेटमेंट, म्हणजे काय, हा सुद्धा गुन्हा आहे. म्हणजे काय की गुन्हा करण्यासाठी उत्तेजन देण्यासाठी सुद्धा उत्तेजन देणे, तर हा सुद्धा जो आहे गुन्हा मानला जातो. कटाद्वारे अबेटमेंटसाठी गुन्हा करणाऱ्या व्यक्तीसोबत प्रत्यक्ष संपर्क आवश्यक नाही, कटामध्ये सामील असणे पुरेसे असते. आता ह्यामध्ये जे आहे ते एक्स्ट्रा टेरिटोरियल अबेटमेंट जे आहे ते आपण बघूयात की देशाबाहेरील अबेटमेंट म्हणजे काय. कलम 47 भारतात राहून परदेशातील गुन्ह्यास उत्तेजन देणे. जर व्यक्ती भारतामध्ये आहे आणि ती भारताबाहेर होणाऱ्या कृतीस उत्तेजन देते आहे, तर ती कृती भारतात झाली नसली तरी सुद्धा गुन्हा मानला जातो आणि तर ते अबेटमेंट आहे असं मानलं जाईल. कलम 48 नुसार परदेशातून भारतातील गुन्ह्यास उत्तेजन देणे, म्हणजे जर व्यक्ती भारताबाहेर आहे आणि ती भारतामध्ये होणाऱ्या गुन्ह्यास उत्तेजन देते आणि ती कृती भारतात गुन्हा ठरत असेल, तर ते सुद्धा अबेटमेंट आहे असं मानलं जाईल. म्हणजेच आपण निष्कर्ष काय काढू शकतो की अबेटमेंट म्हणजे गुन्ह्याचं बीज रोपण करणारी कृती आणि अबेटर हा गुन्हा घडून आणणारी व्यक्ती असते. गुन्हा झाला नाही तरीही अबेटमेंटसाठी शिक्षा होऊ शकते.
भारतीय न्यायसंहितेमध्ये इंडियन पिनल कोड प्रमाणेच व्याख्या जी आहे ती कायम ठेवण्यात आलेली आहे. आपल्याला आजची ही माहिती समजली असेल, जरूर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.